तर भिगवणला रात्रीची फिरायची गोष्टच वेगळी आहे. तर राम राम मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मिनी ब्लॉग मध्ये. तर आज आपण आलतो बघा भिगवणला येण्याचं आपलं कारण एवढंच होतं की आपल्याला जायचं होतं भिगवणमध्ये केक आणण्यासाठी. त्यासाठी मी आणि सनी ह्या भिगवणच्या रात्रीच्या नजाऱ्यांचा व्ह्यू घेत निघालो बघा भिगवणला. तर काय मग भिगवणमध्ये पोहोचल्यानंतर भिगवणमध्ये बरीच गर्दी होती, कारण की काल रविवार होता आणि रविवार म्हणजे भिगवणकरांसाठी बाजारी दिवस. आणि मग काय तुम्हाला तर माहितीच आहे की आपल्या भिगवणचा बाजार हा किती मोठा असतो ती, कारण भिगवणच्या आसपासची सगळीच गावं भिगवणलाच बाजार करायसाठी येते ती. तर काय मग आम्हाला केकच घ्यायचा होता. त्यासाठी मित्रांनो आम्ही आलो बघा मदनवाडी चौकाच्या थोडंसं अलीकडे असणाऱ्या ह्या केक शॉप मध्ये. तर इथं मित्रांनो आम्हाला एक से एक बडकर केक आणि एकदम मित्रांनो बर्थडेचं सगळं सामान इथं बघायला मिळालं. जर का तुम्हाला केक वगैरे घ्यायचा असेल आणि बर्थडेचं काही जरी मटेरियल घ्यायचं असेल तर इथं एकदा येऊन नक्कीच जावा. तसं तर इथं भरपूर सारं केक होतं, पण आपल्याला काय बर्थडेला वगैरे नव्हता न्यायचा, आपल्याला असाच घरी खायला न्यायचा होता. तर काय मग आम्ही घेतला बघा ही लालवाला केक. जेवढा मित्रांनो केक गोड नसेल तेवढा गोड मित्रांनो ह्या मालकाचा स्वभाव आहे बघा. काय त्यांनी आपल्याला केक वगैरे पॅक करून दिला आणि मग केक घेतल्यानंतर आम्ही निघालो बघा परत घराकडे. तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि आपल्या आयडीला फॉलो नक्कीच करून जावा.